पण इंदू तिच्या निर्णयावर आणि निश्चयावर ठाम राहिली आणि शेवटी विठुरायाने सुद्धा सत्याची बाजू राखली। ती अग्नी परीक्षा देणार त्याच्या आधीच पाऊस आला आणि त्या मोहितरावला सुद्धा अटक झाली। हो ना, खरंच खूप कमाल आहे इंद्रायणी ताई। व्यंकू महाराज, तुम्ही, शकुंतला काकी, नारायणी ताई, आदू, तुम्ही सगळे माझ्या पाठीशी होतात म्हणून मी हे करू शकले। विठुरायाचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत ना, हीच माझी ताकद आहे। नशीबवान आहात हा फार। नाही, घरातून इतका भक्कम सपोर्ट मिळतोय तुम्हाला, फार लकी आहात तुम्ही। गेल्या जन्माची पुण्याई असेल कदाचित, आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही इच्छा। बघूच आता तुझ्या पुण्याची ताकद कामाला येते की माझी युक्ती। श्रीकला, तुझं अभिनंदन पोचलं। आता तू शाळेत पोच, मुलं वाट बघत असतील नाही? अभ्यास देऊन आलीये मी त्यांना। महाराज, शकुंतला काकी कशा आहेत आता? उत्तम, आता एकदम चांगली तब्येत आहे तिची। तू आलीस तर भेट ना तिला। अगं, ती तुझी खूपदा आठवण काढत असते। नाही नको महाराज, मी नंतर येते। काय की मी जर आता शाळेत गेले नाही तर आमच्या प्रिन्सिपल मॅडम इंद्रायणी दिग्रसकर शाळेतून काढून टाकतील ना मला। बरं, येऊ मी? बरं, ठीक आहे। बाय इंद्रायणी ताई, बाय। सासूबाई, कोणी काही म्हणू पण आजची रात्र वैऱ्याची। वैऱ्याची रात्र? ठीक आहे बुवा। का म्हणजे? अहो सासूबाई, आपल्या टीम मधले मोहितराव जेलमध्ये गेलेत, त्यांच्यासोबत तुमचं सरपंचाचं पदही गेलं। या सगळ्या गोष्टींमुळे ना पाठराखीनबाई आता ताकदवर झाल्या आहेत आणि त्यांच्या समोर आपली ताकद कमी झाली आहे। मला काय म्हणतात? मोठ्या बाई? हा, मोठ्या बाई। आणि मी या असल्या छटाक लोकांवर कधीच निर्भर नसते। सासूबाई, तुम्ही जर मोहितरावांना छटाक म्हणत असाल तर मग आम्हाला काय म्हणत असाल? तुम्ही ते नाही का, असं ते डोळ्यासमोर येतं, बारकं असतं, आपण असं असं करतो, काय काय म्हणतात त्याला? चिलट? हा, सासूबाई, तुम्ही 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 ना अपमान करताय आमचा। जावई बापू, मी नाही तुमचा अपमान करत, तुम्ही स्वतःच करून घेताय तो अपमान। हे पा, एकच सांगते तुम्हाला, आतापर्यंत इतक्या अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणींवरती मी मात केली, कधीच घाबरले नाही। जेव्हा जेव्हा या काठ्यात धडा शिकवायचा होता तेव्हा तेव्हा तिला मी धडा शिकवलाय। नाही हो सासूबाई, तुमच्या कॅपॅसिटी बद्दल आम्हाला तिळ मात्र शंका नाहीये। घेऊ पण नका। सासूबाई, पुढं काय? नाही म्हणजे मोहितरावांच्या जामिनासाठी आपण काहीतरी। आपण कशाला काय करायचं? जे काय करायचं ते तो करेल, तो कटपट करेल, जामीन मिळवल आणि बाहेर येईल। एकदा का तो बाहेर आला तर दुप्पट ताकदीनं वार करेल। सापाच्या शेपटीवर पाय दिलाय तिने, आता तो चावा घेणारच। आणि एकदा का त्यानं चावा घेतला, कदाचित जीवानीशी ती
साखर टाकली की नाही? अर्धा चमचा टाक. नारायणी, लपू लपू खीर खाणारी मांजर. मग आता खीर कुणी खाल्ली हे ओळखण्यासाठी बुडबुड घागरी करणार आहेस का? काकू, एकदम मस्त झाली खीर. कमी गोड, आपल्या इंदीला आवडते अगदी तशी. अगं ते ठीक आहे, पण खीर का केली आज? काय हिंदूचा वाढदिवस आहे की काय? अगं अशीच खीर, तिला आवडते ना म्हणून. काही काळजी करू नकोस, तुझ्या सुंदर खिरीचा वास तिच्या नाकापर्यंत येवाना पोहोचला पण असं. ते बघ आलीच. मायो काकी खीर. हे काकीने नाही हं, मी केलीये खीर. हे बघ तुझ्यासाठी केलीये. माझ्यासाठी? पण आज काय स्पेशल आहे? तू स्पेशल आहेस. तू अग्नी परीक्षेला सामोरी गेली, त्या मोहितरावला जेलमध्ये पाठवलंस म्हणून तुझ्यासाठी केली. मी नाही पाठवलं, आदूमुळे गेलाय. आता आदू आणि तू काय वेगळे आहेत का? सगळ्या भावांना तुझ्यासारखी कर्तबगार बायको मिळो, हो की नाही काकू? तुम्हा दोघींची ना दृष्ट काढली पाहिजे, कायम लक्षात ठेवा. हे असे छोटे छोटे क्षणच ना आयुष्यभर आठवणीत राहतात. हिंदू, तू ना फार मोठं काम केलंय. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद होता ना म्हणून करू शकले. नाही, हे क्रेडिट आम्हाला दे, पण ही खीर कुणालाच देऊ नकोस. ही फक्त तुझ्यासाठी केलीये. बर, बर, तू बस तिथे. काकू तू पण बस. नारायणी, हे कसलं खीर? खीर केली? हा, बघू. मस्त झाली. शकू, आज काय कोणता सण आहे का? नाही मोठ्या बाई, असंच. मग खीर छान झाली पण. मी काय म्हणते नारायणी, आज ना माझ्यासाठी स्वयंपाकाचं करूच नका. खीर हेच माझं जेवण. वा, खरंच छान झाली. हेच घेऊन जात. हा, केली कुणासाठी होती आणि कोण घेऊन गेलो? नारायणी, आईबद्दल असं बोलू नये. अगं काकू, मग आई अशी का वागते? आई अगं मोठ्या बहिणींना काहीतरी आवडलं, ही किती चांगली गोष्ट आहे बरं. हिंदू, ती तुला इतका त्रास देते तरी तू तिचीच बाजू घेते. मग सासूबाई आहेत माझ्या, मी त्यांचीच बाजू घेणार. जाऊ दे, मी ना तुझ्यासाठी दुसरी खीर करते. थांब. नाही, तू केलीस ना माझ्यासाठी खीर, तर मी करणार तुझ्यासाठी. चालेल, मग मी ती घेऊन जाते. काकू, त्यापेक्षा आम्ही दोघी जणी सगळ्यांसाठी खीर करतो. तुम्हा नणंद भाऊजेचं हे नातं असंच खिरीसारखं गोड राहू दे. कान्होबा, या अग्निपरीक्षेच्या प्रकारात आपल्या इंदूनं खूप सहन केलं. तुम्हाला सांगतो मास्तर, इंदूच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मोडून पडलं असतं, मोडून. एक बाई सगळं सहन करू शकते,
पण तिच्या चारित्र्यावरचे आरोप ती अजिबात सहन करू शकत नाही. आणि या मोहितरावांच्या गुंडांना लाज वाटायला हवी होती आपल्या इंदूर असे आरोप करताना. ते तर बोलून चालून नालायक आहेतच, पण आपल्या गावातील माणसं ते पण बोलले नाही ना तिच्या सपोर्ट मध्ये. कमीत कमी तिच्या मागे तर उभं राहायला पाहिजे होतं ना. खरंय कान्होबा, माले मास्तर, आम्ही फक्त नावाला शिकलो. व्यंकू महाराज म्हणतात ना, विवेक याची संगती आवडत नाही आपल्याला. तसंच आहे. अहो ते सोशल मीडियावर किती खोटं खोटं आणि सगळे ते घाण घाण लिहून आलेले. लाज वाटते हो. हो ना. आणि इंदू तर इलेक्शनला सुद्धा उभी नाहीये ना. विरोध करायचा तर त्यांना करा ना, अधोक्षज महाराजांना. आणि विरोध म्हणजे काय? त्यांच्या व्यंगावर बोलणं. अहो नुसते बिनबुडाचे आरोप आहेत ते, काही कामाचे नाही. हे बदलणाऱ्या काळाचे वारे आहेत बाळंबळ. आता इथून पुढे हे असंच होत राहणार. मास्तर मग यावर उपाय काय? मला नाही माहित, पण आता याबरोबर जगायला शिकलं पाहिजे आपण. पण माले मास्तर, एवढं सगळं असून पण आपली इंदू मागे हटली नाही. तिचं कौतुक वाटतं बघा मला. खरंय, तिने तिच्या वागण्यातनं सगळ्यांना एक आदर्श घालून दिलाय. हो मास्तर, बरोबर आहे तुमचं. चला आजचा तास एवढाच बस. म्हणजे आज सुट्टी फक्त आजच्याच दिवस हा? रोजच लवकर सोडताय असं नाही म्हणायचं. पण इंदू मम्मी, आज सकाळी शाळा उशिरा भरली आणि आज लवकर सुटणार. मग काय, तू आजचा एक स्पेशल तास विसरतेस. कोणतरी गोष्टीचा तास, गोष्टीचा तास, गोष्टीच्या तासाला सुट्टी नाही, गोष्टीच्या तासाला सुट्टी नाही. थांबा. ओके 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 ते टोके. गोष्ट ऐकायची तुम्हाला? हो. चला या पटकन तुम्हाला सांगते गोष्ट. या पटकन या. आज तुम्हाला कोणती गोष्ट सांगू बाई? लाकूड तोड्याची सांगू? तर एक होता लाकूड तोड्या. तो काय करायचा, कायम असे सुकलेले झाडच तोडायचा. हिरवीगार झाड दिसली की त्याला तो काहीच करायचा नाही. मग एक दिवशी लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड की नाही विहिरीतच पडली. मग त्यानं काय केलं असेल, मग ते मुळमुळ रडू लागला असणार. लय रडला. त्याला असं वाटायला लागलं की आता कुऱ्हाडच नसेल तर मी लाकडं कशी तोडू, आणि लाकूड फुपाटा जर विकल्या गेलं नाही तर माझ्या घरच्यांचं पोट कसं भरल बुवा. अरे मग त्याने रडायपेक्षा विहिरीत उडी मारून त्याची कुऱ्हाड काढायची ना. असं झालं असतं तर गोष्ट झालीच नसती. नाही, त्याला रडू दे, आमच्यासाठी गोष्ट महत्वाची. मग हे आपल्या रायासारखा आगाऊ नसलेला लाकूड तोड्या रडू लागला. मग काय झालं माहितीये? त्याचं रडू ऐकून विहिरीतली एक देवी त्याला प्रसन्न झाली. सगळ्यात आधी तर देवीनं त्याला रडायचं कारण विचारलं. मग आपला लाकूड तोड्या म्हणाला की देवी, माझी कुऱ्हाड तुझ्या विहिरीत पडली. देवी पुन्हा विहिरीत गेली आणि देवीनं एक कुऱ्हाड वर आणली. ती कुऱ्हाड कसली होती माहिती का? चांदीची कुऱ्हाड होती. आणि देवीनं विचारलं, ही चांदीची कुऱ्हाड तुझी का रे बाबा? मग तो नक्की हो म्हणाला असणार. ही कुऱ्हाड त्याची नव्हतीच. मग तो हो का म्हणल? पण ती कुऱ्हाड चांदीची होती ना. पण त्याची नव्हती ना. म्हणजे तू नाही म्हणाला? नाही म्हणाला. लाकूड तोड्या, धन्यवाद तुम्ही. लाकूड तोड्यानं नाही म्हणून सांगितलं. मग देवी पुन्हा विहिरीत गेली.